शांती. आज आहे 27/2/2024 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सदैव बाबांच्या आठवणीचे चिंतन आणि ज्ञानाचे विचारसागर मंथन करा, तर नवीन नवीन मुद्दे निघत राहतील, आनंदी राहाल. प्रश्न आहे, या ड्रामामध्ये सर्वात मोठ्यात मोठा चमत्कार कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, सर्वात मोठी कमाल अर्थात चमत्कार आहे शिवबाबांचा, कारण ते तुम्हाला सेकंदामध्ये परी बनवतात, अशी शिकवण देतात, ज्यामुळे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. दुनियेमध्ये असे शिक्षण बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाचा तिसरा नेत्र देऊन अंधारातून उजेडामध्ये आणणे, अडचणींचा सामना करण्यापासून वाचविणे, हे बाबांचे काम आहे आणि म्हणूनच त्यांच्यासारखे अद्भुत कार्य कोणीही करू शकत नाही. ओम शांती. रुहानी बाबा दररोज मुलांना समजावून सांगतात आणि मुले स्वतःला आत्मा समजून बाबांकडून ऐकतात. जसे बाबा गुप्त आहेत तसे ज्ञान देखील गुप्त आहे. कोणालाही समजत नाही की आत्मा काय आहे, परमपिता परमात्मा काय आहे. तुम्हा मुलांना पक्की सवय लागली पाहिजे की आपण आत्मा आहोत. बाबा आम्हा आत्म्यांना ऐकवतात. हे बुद्धीने समजून घेऊन कर्मामध्ये यायचे आहे. बाकी कामधंदा इत्यादी तर करायचाच आहे. कोणी हाक मारतात तर जरूर नावानेच बोलावतील. नाव रूप आहे म्हणूनच तर बोलू शकतात, काहीही करू शकतात. फक्त हे पक्के करायचे आहे की आपण आत्मा आहोत. महिमा सारी निराकार बाबांची आहे. जर साकारमध्ये देवतांची महिमा आहे तर त्यांना देखील महिमा योग्य बाबांनी बनवले आहे. महिमा योग्य होते, आता पुन्हा बाबा महिमा योग्य बनवत आहेत, म्हणून निराकाराचीच महिमा आहे. विचार केला जातो बाबांची किती महिमा आहे आणि त्यांची किती सेवा आहे. ते समर्थ आहेत, ते सर्व काही करू शकतात. आम्ही तर फार कमी महिमा करतो. महिमा तर त्यांची खूप आहे. मुसलमान लोक देखील म्हणतात, अल्ला मियाने असे सांगितले. आता कोणाच्या सन्मुख सांगितले? ते तर मुलांच्या सन्मुख सांगतात, जे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. अल्ला मियाने कोणाप्रती तरी सांगितले असेल ना? तुम्हा मुलांना समजावून सांगतात, ज्याविषयी कोणाला माहीत देखील नाहीये. आता तुम्हाला माहीत झाले आहे, नंतर मग हे ज्ञानच नाहीसे होईल. बुद्ध देखील असे म्हणतील, ख्रिश्चन सुद्धा असे म्हणतील, परंतु काय सांगितले होते हे कोणालाच माहीत नाही. बाबा तुम्हा मुलांना अल्फ आणि बे अर्थात बाबा आणि बादशाही विषयी समजावून सांगत आहेत. आत्मा बाबांची आठवण विसरू शकत नाही. आत्मा अविनाशी आहे तर आठवण देखील अविनाशी असते. बाबा सुद्धा अविनाशी आहेत. गातात की अल्ला मियाने असे म्हटले होते, परंतु ते कोण आहेत, काय म्हणत होते हे काहीही जाणत नाहीत. अल्ला मियाला दगड धोंड्यात आहेत असे म्हटले आहे, तर मग जाणणार तरी काय? भक्ती मार्गामध्ये प्रार्थना करतात. आता तुम्हाला समजते आहे, जे कोणी येतात त्यांना सतो रजो तमोमध्ये यायचेच आहे. ख्रिश्चन बौद्ध जे येतात त्यांच्या मागून सर्वांना उतरायचे आहे. चढण्याची गोष्टच नाही. बाबाच येऊन सर्वांना चढवतात. सर्वांचा सद्गतीदाता एक आहे. इतर कोणीही सद्गती करण्यासाठी येत नाही. समजा क्राइस्ट आले तर ते कोणाला बसून समजावून सांगणार? या गोष्टी समजण्यासाठी चांगली बुद्धी पाहिजे. नवीन नवीन युक्त्या काढल्या पाहिजेत. मेहनत करायची आहे, रत्न काढायची आहेत. म्हणून बाबा म्हणतात, विचार सागर मंथन करून लिहा, मग वाचा. काय काय राहिले? बाबांचा जो पार्ट आहे तो चालू राहील. बाबा कल्पापूर्वीचे ज्ञान ऐकवतात. हे मुले जाणतात
की जे धर्म स्थापन करण्यासाठी येतात त्यांच्या मागून त्यांच्या धर्मवाल्यांना देखील खाली उतरायचे आहे. ते कोणाला कसे बरे चढवणार? शिडी खाली उतरायचीच आहे. आधी सुख नंतर दुःख हे नाटक खूप छान बनवलेले आहे. विचारसागर मंथन करण्याची गरज आहे. ते कोणाची सद्गती करण्यासाठी येत नाहीत. ते येतात धर्मस्थापन करण्यासाठी. ज्ञानाचा सागर एक आहे, बाकी कोणालाही ज्ञान नाहीये. ड्रामामध्ये सुख दुःखाचा खेळ तर सर्वांसाठी आहे. दुःखापेक्षा देखील सुख जास्त आहे. ड्रामामध्ये पार्ट बजावतात तर नक्कीच सुख असले पाहिजे. बाबा दुःख थोडे स्थापन करतील. बाबा तर सर्वांना सुख देतात. विश्वामध्ये शांती होते. दुःखधाममध्ये तर शांती असू शकत नाही. शांती तेव्हा मिळते जेव्हा परत शांतीधाममध्ये जाणार. बाबा बसून समजावून सांगतात, हे कधीही विसरता कामा नये की आपण बाबांसोबत आहोत. बाबा आले आहेत असुरांना देवता बनविण्यासाठी. या देवता सद्गतीमध्ये असतात तेव्हा बाकी सर्व आत्मे मूल वतनमध्ये राहतात. ड्रामामध्ये सर्वात मोठी कमाल अर्थात चमत्कार आहे बेहदच्या बाबांची, जे तुम्हाला परी बनवतात. या शिक्षणाने तुम्ही परी बनता. भक्ती मार्गामध्ये काहीच समजत नाही, फक्त माळा जपत राहतात. कोणी हनुमानाची तर कोणी कोणाची आठवण करतात. त्यांची आठवण करून फायदाच काय? बाबांनी म्हटले आहे महारथी, तर त्यांनी मग हत्तीवर बसलेले दाखवले आहे. या सर्व गोष्टी बाबाच समजावून सांगतात. एखादी मोठी व्यक्ती कुठे गेली तर किती स्वागत सत्कार करतात. तुम्ही इतर कोणाचे स्वागत नाही करत. तुम्ही जाणता यावेळी पूर्ण झाड जडजडीभूत आहे. विषामधून जन्मले आहेत. तुम्हाला आता जाणीव झाली पाहिजे की सतयुगामध्ये विषाची गोष्टच नसते. बाबा म्हणतात, मी तुम्हाला पद्मा पदमपती बनवतो. सुदामा पद्मा पदमपती बनला ना. सर्व स्वतःसाठीच करतात. बाबा म्हणतात, या शिक्षणाने तुम्ही किती श्रेष्ठ बनता. ते सर्व अर्थात दुनियावाले गीता ऐकतात, वाचतात. हे देखील अर्थात ब्रह्मा बाबा देखील वाचत होते. परंतु जेव्हा बाबांनी समजावून सांगितले तेव्हा चकित झाले. बाबांची गीतेद्वारे सद्गती झाली आणि या मनुष्यांनी काय बनवून ठेवले आहे? म्हणतात, अल्ला मियाने असे सांगितले. परंतु अल्ला कोण आहे हे काहीच समजत नाहीत. देवी देवता धर्माचेच भगवंताला जाणत नाहीत, तर नंतर जे येतात ते काय जाणणार? सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीताच मुळी चुकीची केली आहे, तर बाकी मग शास्त्रांमध्ये काय असणार? बाबांनी जे आम्हा मुलांना सांगितले ते प्रायः लोप झाले आहे. आता तुम्ही बाबांकडून ऐकून देवता बनत आहात. जुन्या दुनियेतील हिशोब तर सर्वांना चुकता करायचा आहे. तेव्हा आत्मा पवित्र बनते. त्यांचा देखील काही हिशोब असेल तर तो चुकता होणार. आपणच सर्वात आधी जातो आणि मग सर्वात अगोदर येतो. बाकी सर्व शिक्षा भोगून हिशोब चुकता करतील. या गोष्टींमध्ये जास्ती पडू नका. पहिले तर निश्चय करून घ्या की सर्वांचे सद्गतीदाता बाबा आहेत. टीचर गुरु देखील ते एक बाबाच आहेत. ते आहेत अशरीरी. त्या आत्म्यामध्ये किती ज्ञान आहे. ज्ञानाचा सागर सुखाचा सागर आहेत. किती त्यांची महिमा आहे. आहेत ते देखील आत्मा. आत्माच येऊन शरीरामध्ये प्रवेश करते. परमपिता परमात्म्याशिवाय तर इतर कोणीही आत्म्याची महिमा करू शकणार नाही. बाकी सर्व शरीरधाऱ्यांची महिमा करतील. हे आहेत सुप्रीम अर्थात सर्वश्रेष्ठ आत्मा. शरीराविना आत्म्याची महिमा एका निराकार बाबांव्यतिरिक्त इतर कोणाची असू शकत नाही. आत्म्यामध्येच ज्ञानाचे संस्कार आहेत. बाबांमध्ये ज्ञानाचे केवढे संस्कार आहेत. प्रेमाचा सागर, ज्ञानाचा सागर. काय ही आत्म्याची महिमा आहे.
ही महिमा कोणा मनुष्याची असू शकत नाही. श्रीकृष्ण तर सतयुगातील पहिल्या क्रमांकाचा राजकुमार आहे. बाबाच येऊन मुलांना वारसा देतात म्हणून त्यांची एवढी महिमा गायली जाते. शिवजयंती हिरेतुल्य आहे. धर्मस्थापक येतात, ते काय करतात? समजा क्राइस्ट आला त्यावेळी ख्रिश्चन तर असत नाहीत, कोणाला ज्ञान देणार? फार तर सांगतील चांगली वर्तणूक ठेवा. हे तर बरेच मनुष्य देखील समजावून सांगत असतात. बाकी सद्गतीचे ज्ञान कोणी देऊ शकत नाही. त्यांना आपापला पार्ट मिळालेला आहे. सतो रजो तमोमध्ये यायचेच आहे. क्राइस्ट आल्याबरोबर लगेचच ख्रिश्चनांचे चर्च कसे बनेल? जेव्हा पुष्कळ होतील, भक्ती सुरू होईल, तेव्हा चर्च बनवतील. त्यासाठी खूप पैसे पाहिजेत. युद्धासाठी सुद्धा पैसे पाहिजेत. तर बाबा समजावून सांगत आहेत, हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे. झाड कधी लाखो वर्षांचे असते का? हिशोबच लागत नाही. बाबा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही किती बुद्धू बनले होतात, आता तुम्ही हुशार बनता. राज्य करण्यासाठी आधीपासूनच तयार होऊन येतात. ते तर अर्थात इतर धर्मस्थापक तर एकटे येतात, नंतर मग वृद्धी होते. झाडाचे फाउंडेशन देवी देवता, त्यातून मग 3 ट्यूब अर्थात फांद्या निघतात. त्यानंतर छोटे छोटे मठ पंथ येतात. वृद्धी होते तेव्हा कुठे त्यांची थोडी फार महिमा होते, परंतु फायदा काहीच नाही. सर्वांना खाली यायचेच आहे, अर्थात पतित व्हायचेच आहे. तुम्हाला आता सर्व ज्ञान मिळत आहे. म्हणतात गॉड इज नॉलेजफुल, परंतु नॉलेज काय आहे हे मात्र कोणाला माहीत नाही. तुम्हाला आता नॉलेज मिळत आहे. भाग्यशाली रथ तर अवश्य पाहिजे. बाबा साधारण तनामध्ये येतात तेव्हा हे अर्थात ब्रह्मा बाबा भाग्यशाली बनतात. सतयुगामध्ये सर्व पद्मापदम भाग्यशाली आहेत. आता तुम्हाला ज्ञानाचा 3रा नेत्र मिळतो, ज्याद्वारे तुम्ही लक्ष्मी नारायणा समान बनता. ज्ञान तर एकदाच मिळते. भक्तीमध्ये तर धक्के खातात. अंधकार आहे, ज्ञान आहे दिवस, दिवसा धक्के खात नाहीत. बाबा म्हणतात, भले घरी पाठशाळा उघडा. बरेच जण असे आहेत जे म्हणतात, आम्ही तर ज्ञानामध्ये चालू शकत नाही, दुसऱ्यांना जागा देतो. हे देखील चांगले आहे. इथे नीरव शांतता असली पाहिजे. हा आहे होलिएस्ट ऑफ होली क्लास, अर्थात पवित्र ते पवित्र वर्ग, जिथे तुम्ही शांतीमध्ये बसून बाबांची आठवण करता. आपल्याला आता शांतीधामला जायचे आहे, त्यामुळे बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. सतयुगामध्ये 21 जन्मांसाठी तुम्हाला सुख शांती दोन्हीची प्राप्ती होते. बेहदचे बाबा आहेत, बेहदचा वारसा देणारे आहेत. तर अशा बाबांना फॉलो केले पाहिजे. अहंकार येता कामा नये, तो खाली पाडतो. अतिशय स्थितप्रज्ञ अवस्था पाहिजे. हट्टाने नाही. देह अभिमानाला हट्ट म्हटले जाते. अतिशय गोड बनायचे आहे. देवता किती गोड आहेत, किती आकर्षण वाटते. बाबा तुम्हाला असे बनवतात. तर अशा बाबांची किती आठवण ठेवली पाहिजे. तर मुलांना या गोष्टींचे वारंवार स्मरण करून आनंदी व्हायला पाहिजे. यांना अर्थात ब्रह्माला तर निश्चय आहे की मी शरीर सोडून हे अर्थात लक्ष्मी नारायण बनणार. एम ऑब्जेक्टचे चित्र सर्वात आधी पाहिले पाहिजे. ते तर शिकवणारे देहधारी शिक्षक असतात. इथे शिकवणारे निराकार बाबा आहेत, जे आत्म्यांना शिकवतात. हे चिंतन केल्यानेच आनंद होतो. यांना अर्थात ब्रह्माबाबांना हा शुद्ध अभिमान वाटत असेल की ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा कसे बनतात. या अद्भुत गोष्टी तुम्हीच ऐकून धारण करून मग इतरांना ऐकवतात. बाबा तर सर्वांना विश्वाचे मालक बनवतात. बाकी हे समजू शकतात की राज्य पदासाठी कोण कोण लायक बनतील. बाबांचे कर्तव्य आहे मुलांना श्रेष्ठ बनविणे. बाबा सर्वांना विश्वाचे मालक बनवतात.
बाबा म्हणतात मी विश्वाचा मालक बनत नाही. बाबा बसून या अर्थात ब्रह्माच्या मुखाद्वारे ज्ञान ऐकवतात. आकाशवाणी असे म्हणतात, परंतु अर्थ समजत नाहीत. खरी आकाशवाणी तर ही आहे जी बाबा वरून येऊन या गोमुखाद्वारे ऐकवतात. या मुखावाटे वाणी निघते. मुले खूप गोड असतात. म्हणतात बाबा आज टोली खाऊ घाला. खूप गोड मुले आहेत. चांगली मुले म्हणतील आम्ही मुलेसुद्धा आहोत तर सेवक देखील आहोत. मुलांना पाहून बाबांना खूप आनंद होतो. मुले जाणतात वेळ फार थोडा आहे. इतके जे बॉम्ब्स बनवले आहेत ते असेच फेकून देतील काय? जे कल्पापूर्वी झाले होते ते मग परतही होईल. समजतात विश्वामध्ये शांती व्हावी, परंतु असे तर होऊ शकणार नाही. विश्वामध्ये शांती तुम्ही स्थापन करता. विश्वाच्या बादशाहीचे बक्षीस तुम्हालाच मिळते. देणारे आहेत बाबा. योग बलाने तुम्ही विश्वाची बादशाही घेता. शारीरिक बलाने विश्वाचा विनाश होतो. सायलेन्सद्वारे तुम्ही विजय प्राप्त करता. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे स्वतःची अवस्था अतिशय स्थितप्रज्ञ बनवायची आहे. बाबांना फॉलो करायचे आहे. कोणत्याही बाबतीत अहंकार दाखवायचा नाही. देवतांप्रमाणे गोड बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे सदैव हर्षित राहण्यासाठी ज्ञानाचे चिंतन करत राहा. विचार सागर मंथन करा. आम्ही ईश्वराची संतान देखील आहोत तर सेवक देखील आहोत. याच स्मृतीमध्ये सेवेमध्ये तत्पर रहा. आजचे वरदान आहे मनमना भव सोबतच मध्याजी भवच्या मंत्र स्वरूपामध्ये स्थित राहणारे महान आत्मा भव. मनमना भव सोबतच मध्याजी भवच्या मंत्र स्वरूपामध्ये स्थित राहणारे महान आत्मा भव. स्पष्टीकरण आहे तुम्हा मुलांना मनमना भव सोबतच मध्याजी भवचे देखील वरदान आहे. आपले स्वर्गातले स्वरूप स्मृतीमध्ये राहणे याला म्हणतात मध्याजी भव. जे आपल्या श्रेष्ठ प्राप्तींच्या नशेमध्ये राहतात तेच मध्याजी भवच्या मंत्र स्वरूपामध्ये स्थित राहू शकतात. जे मध्याजी भव आहेत ते मनमना भव तर असणारच. अशा मुलांचा प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्म महान होतात. स्मृती स्वरूप बनणे अर्थात महान आत्मा बनणे. स्लोगन आहे खुशी तुमचा स्पेशल खजिना आहे. या खजिन्याला कधीही सोडू नका. खुशी तुमचा स्पेशल खजिना आहे. या खजिन्याला कधीही सोडू नका. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.